नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त सत्याचा उलगडा होऊन 8 वर्षानंतर चक्क आता दोन प्रेम करणारे सारंग आणि सावली दोघेही आता गैरसमज दूर होऊन कसे एकत्र येतात, सत्याचा उलगडा आता कसा होतो, दोघांमधील आता गैरसमज दूर होऊन एकाच सत्याच्या उलगड्याने दोघेजण एकत्र येताच आता पुढे असे काय घडते आणि राजकुमार तिलोत्तमाच्या पापाचा हंडा भरून विठोबा आता दोघांच्या प्रेमाला कसा न्याय मिळून देतो आणि पुन्हा आता सावली कशी मेंढळ्यांच्या घरी येते. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता आबिरने सांगितल्यामुळे आता सावली म्हणते, हे बघ आबिर बाळ, अरे तुझे बाबा ना तुझ्या जन्माला यायच्या अगोदरच हरवलीत, ते आता आपल्या आयुष्याचा भागच नाही आहे. तर आबिर म्हणतो की मग आपण आई त्यांना शोधून काढूयात ना, ते आपल्याला नक्की सापडतील. तर सावली म्हणते की हे बघ आबिर, तू हट्टीपणा करू नकोस, ते आता आपल्या आयुष्याचा भाग राहिलेले नाही आहेत. आणि तेवढ्यात आता अम्मा आबिरला हाक मारत म्हणते की अरे आबिया, माझे पाय ना खूप दुखतात, जरा तेलाची बॉटल घेऊन ये. तर पटकन पळतच आता आबिर हा अम्माकडे जातो. त्याच वेळेस इकडे आता सारंगची आठवण येऊन सावली आता तिची पेटी उघडते आणि त्या पेटीतील सारंगचा फोटो बाहेर काढून आता सावली विचार करते की आबिर, मी तुला कसं सांगू, तुझ्या जन्माची बातमी मी त्यांना दिली होती, त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती, पण त्या बदल्यात त्यांनी आपल्या दोघांना कायमचं दूर केलं, असे म्हणत आता सावलीच्या डोळ्यात पाणी येतं. आणि सावली आता त्या फोटोवरून प्रेमाचा हात फिरवते. आणि ज्या माणसाने आपलं अस्तित्वच नाकारलं तो माणूस तुला आता कशाला हवा आहे, असा विचार आता सावली करते. आणि आता सावली निर्धार करत म्हणते की काळजी करू नकोस तू आबिर, आता मीच तुझी आई आणि मीच तुझे वडील आहे. आणि आता इकडे सारंग हा त्या इन्स्पेक्टरकडे येतो. पटकन आता इन्स्पेक्टर हा सारंगला ते दागिने देतो आणि म्हणतो की यामध्ये तुमचा सगळा ऐवज आहे सर. आणि लगेच आता सारंग त्याचे आभार मानतो. तर तो म्हणतो की साहेब, मी तुम्हाला एक सांगतो, तुमची जर पोहोच एवढ्या वरपर्यंत असेल, हे जर मला आधी कळालं असतं तर या भानगडीत मी पडलोच नसतो. आणि आता सारंग म्हणतो की सुशीला वहिनी कुठे, ते पटकन सांगा. तर समोर बोर्ड दाखवत इन्स्पेक्टर म्हणतो त्या समोरच्या गोडाऊनमध्ये त्यांना बंद करून ठेवलंय. आणि इन्स्पेक्टर आता तो गोडाऊन दाखवतात सारंगला म्हणतो की हे बघा, आतमध्ये त्या रतनचे किती गुंड असतायत हे मला माहिती नाही, पण मी तुमची काहीच मदत करू शकत नाही. आणि जर मी तुम्हाला साथ दिली तर माझी वर्दीसुद्धा जाईल, असे आता तो इन्स्पेक्टर सारंगला बोलतो. आणि आता सारंग म्हणतो की आता आतमध्ये जे काही घडेल ते झाकरीतच राहिलं पाहिजे. तर इन्स्पेक्टर म्हणतो जा तुम्ही साहेब, बिंदास्त जा. आणि आता इकडे तो इन्स्पेक्टर निघून जाताच इकडे सारंग आता त्याच्या गाडीमध्ये येऊन ते दागिने ठेवतो. आणि गाडीमध्ये आता ओवी असते. ओवीला आता बोट करत सारंग म्हणतो, हे बघ ओवी, मी गाडी लॉक करून चाललोय आणि मी किंवा सुशीला काकू दोघेपैकी कोणीही जर येईपर्यंत दरवाजा उघडायचा नाही. तेव्हा आता ओवी म्हणते, मला कळलं बाबा, तू माझा सुपर हिरो आहे आणि तुला काही होणार नाही, मला माहिती आहे. आणि आता सारंग ओवीचा किस घेतो आणि म्हणतो दरवाजा उघडायचा नाही. आणि दरवाजा लॉक करून गाडी आता सारंगने लॉक केलेली असते. आणि इकडे आता रतनने सुशीलाला तिथे बांधून ठेवलेलं असतं. आणि रतनकडे आता धारदार कोयता असतो. तो कोयता हातात घेत रतन म्हणतो की येऊ दे की त्याला एकदा माझ्यासमोर, मी ना आता त्याला सोडणारच नाही. आणि लगेच आता सुशीला म्हणते, ए रतन नालायका, मला सोड. तर ओरडतच रतन म्हणतो गप्प बस. तेवढ्यात आता पाठीमागच्या रूममधून खिडकी उघडून आता सारंग तिथे येतो. आणि पटकन आता त्याच्या हातातील हॅमर आता सारंग खाली टाकतो. तर त्याचा आवाज येताच रतन आणि त्याचे गुंड त्या दिशेने बघतात. आणि लगेच आता रतन त्याच्या गुंडाला म्हणतो की ए कोण आहे बघ. तर लगेच तो गुंड आता त्या खिडकीच्या समोर जातो आणि बाहेर डोकावून बघताच पाठीमागून सारंग आता त्या गुंडाला एकाच दणक्यामध्ये बेशुद्ध पाडतो. इकडे आता रतन दारू पित असतो. रतन आता दुसऱ्या गुंडाला म्हणतो, ए तो आला नाही अजून खंड्या, जा जाऊन बघ. आणि तेवढ्यात आता तो दुसरा गुंड खंड्या शेजारी येऊन त्याला बेशुद्ध बघता क्षणी समोर आता त्याच्या सारंग येतो. आणि सारंग त्याची मान पिरगळवत आता तो गुंड यमाचा दरवाजा बघतो. इकडे आता बराच वेळ झाल्यानंतर रतन म्हणतो, ए कुठे गेलेत, मेलीत की काय सगळे. आणि रतन आता सुशीला समोर येतो. आता इकडे
लगेच आता रतन हा सारंगची सावलीला बघताच आता म्हणतो कोण आहे रे, आणि रतन समोर आता सारंग आलेला असतो. सारंगला बघताच आता रतनला मोठा धक्का बसतो. आणि इकडे आता मोनिका ही राजकुमारला फोन ट्राय करत असते, तर तेवढ्यात दरवाज्यात येत राजकुमार म्हणतो हे बघ मी आलो. तेव्हा मोनिका म्हणते अरे राजकुमार, मी तुला किती फोन करण्याचा प्रयत्न करत होते पण तू माझा एक फोनसुद्धा उचलला नाही, आणि मला तुला किती महत्त्वाची बातमी सांगायची होती. तर राजकुमार म्हणतो मी फोन उचलला नाही, काहीतरी मीटिंगमध्ये महत्त्वाचं काम असेल ना. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो जाऊ दे, ते काही महत्त्वाचं नाही, काय महत्त्वाची बातमी आहे ते सांग. तेव्हा आता मोनिका म्हणते की मला तुला एक भविष्यवाणी झाली, आपल्या घरात ना एक ज्योतिषी आला होता. तर राजकुमार म्हणतो अरे बापरे, आणि त्याने त्या माणसाने सांगितलं की सावली परत येणार आहे म्हणून. ते ऐकताच आता राजकुमारला धक्का बसतो. आणि लगेच आता राजकुमार हसतच म्हणतो की काय बडबडतेस तू, स्वप्नात तर नाही आहे ना. तर हसतच मोनिका म्हणते एक्झॅक्टली, मी सुद्धा हेच विचार करून एक्सपोज झाले होते. आणि हसतच मोनिका म्हणते की ती तर मेली आहे, ती पुन्हा कशी येऊ शकेल याचा मी खूप विचार केला राजकुमार. आता मोनिका म्हणते अगोदर ती मला व्हिडिओ कॉलमध्ये दिसली आणि आता मग ही बातमी आली. मी ना याचा खूप विचार करत गेले आणि ट्रेसमध्ये गेली. राजकुमार म्हणतो मग विचारही करायचा नाही आणि ट्रेसही घ्यायचा नाही. ट्रेस घेतल्यानंतर काय होतं माहिती आहे ना, आपलाच मेंदू खराब होतो. राजकुमार म्हणतो की सावलीला मारून 8 वर्ष झाली, आणि जर ती जिवंत असती तर घरी आली नसती का आणि तिने तमाशा केला नसता का. आणि राजकुमार आता फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जातो. तर मोनिका म्हणते राजकुमार एवढं कॅज्युअली घेऊ नकोस, या घरातील एकेका माणसाला बाहेर काढायला आपण काय काय केलं आहे, आणि जर आपण कॅज्युअली घेतलं तर आपल्या सगळ्या प्रयत्नांवर आणि कष्टांवर पाणी फिरेल असे आता मोनिका सांगते. पण राजकुमार ऐकायला तयारच नसतो. आता इकडे राजकुमार म्हणतो की अगं 8 वर्ष झाली सावली मेली, आणि जरी तिने इथे येण्याचा प्रयत्न केला तर तिलोत्तमा माझी आई तिला या घरात येऊच देणार नाही. आता मोनिका म्हणते की जर ती मेलीच नसेल तर, आणि तुझा अंदाज जर चुकला असेल तर. आणि आता मोनिका म्हणते की ती मुलगी जिथे कुठे असेल तर तिला गाठून जागेवरच संपवावं लागेल, कळतंय का तुला राजकुमार. आता लगेच राजकुमार हसतच म्हणतो मेलेल्या माणसाला आता सापडवायचं कसं. राजकुमार हसू लागतो. मोनिका म्हणते की तू आत्ताच्या आत्ता फोन कर आणि बेळगावला पाठव त्यांना. आणि लगेच आता राजकुमार त्याचा मोबाईल घेऊन आता मोनिकाच्या खात्री करण्यासाठी आणि मोनिकाच्या आग्रहाखातर आता त्याच्या गुंडाला फोन लावतो. इकडे आता सारंग हा रतन समोर येतो. आणि आता रतन सारंगकडे बघत म्हणतो बरं झालं तू आलास, आता तर मी तुला सोडतच नसतो. आणि इकडे आता सारंगवरती रतन धावून जाताच आता सारंग हा रतनचा मान पकडतो आणि रतनच्या मानेवरती सुरा धरतो. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की सुशीला वहिनी हा माणूस तुम्हाला हवा आहे का. तर रागाने सुशीला म्हणते की नको, या माणसाचं मला तोंडही बघायचं नाही. आणि आता इकडे सारंग त्या रतनला म्हणतो की त्या डिवोर्सचे पेपर तुमच्याकडे दिलेले आहेत बघा, आणि त्या डिवोर्सच्या पेपरवरती सह्या करा आणि विषय संपवा. आणि आता इकडे राजकुमार आता त्याच्या पहिल्या गुंडाला फोन करतो. लगेच आता राजकुमारचा फोन आलेला बघून तो गुंड फोन उचलतो. राजकुमार म्हणतो ओळखलं का. तर तो गुंड म्हणतो साहेब तुमचा नंबर सेव्ह आहे, तुम्हाला कसं विसरेन. तर आता राजकुमार म्हणतो 8 वर्षापूर्वी मी तुला एक काम सांगितलं होतं. तो गुंड म्हणतो खूप कामं केली तुमची, नेमकं कोणतं. राजकुमार म्हणतो सावली मेंदळेंना संपवायचं काम दिलं होतं, आणि तू मागितले त्यापेक्षा तुला जास्त पैसे दिले होते मी. आणि आता तो गुंड म्हणतो की मी माझ्या हाताने त्या सावली मेंदळेला संपवलं होतं. तर आता राजकुमार म्हणतो आत्ताच्या आत्ता तू बेळगावला निघ. तो गुंड म्हणतो कशासाठी. तेव्हा राजकुमार म्हणतो तुमची मॅडम आहे ना मोनिका मॅडम, त्यांना असं वाटतंय की सावली जिवंत आहे. आणि आता राजकुमार म्हणतो मी तिला सांगितलं तर तिला पटत नाही. तर तो गुंड म्हणतो ठीक आहे साहेब मी जातो बेळगावला, पण काम नवीन आहे, पैसे पडतील. राजकुमार म्हणतो मी तुला पैसे पाठवतो. आणि इकडे आता सारंग हा सुशीलाला सोडू लागतो. त्याच वेळेस पुन्हा रतन आता दारूची बाटली घेऊन आता सारंगला मारायला येतो. तर एका लातेत सारंग आता त्या रतनला खाली पाडतो आणि रतनवर जोराचा सुरा उगरवतो. त्यानंतर आता सारंग म्हणतो की MH 12चा आहे मी, एवढं लक्षात ठेव. सारंगचा वार काळजाच्या आरपार. तर आता रतन जाम घाबरतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो की सुशीला वहिनी चल, आता याच्या डोळ्यात ना आता भीती दिसते. आणि सुशीलाला घेऊन सारंग हा गाडीच्या जवळ येतो आणि गाडीतून आता ते दागिने सुशीलाला देतो. तर सुशीला म्हणते सारंग सर हे दागिने तुमच्याकडे कसे. सारंग म्हणतो जाऊ द्या ना वहिनी, तुमची वस्तू तुम्हाला मिळाली ना. आणि सारंग म्हणतो की आता आनंदात राहा. सारंग म्हणतो आजचा दिवस आपल्याला इथेच राहावं लागेल, उद्या सकाळी उठून आपण निघूयात. आणि आता इकडे सारंग हा सुशीलाला घेऊन तिथून निघून जातो. इकडे आता अम्मा व्यंकटेशला म्हणते की अरे व्यंकटेश,
आज आपल्याला विठ्ठल मंदिरात मोठा सप्ताह आहे आणि आज आपण विठ्ठलाच्या मंदिरात जायचं. विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन जर दर्शन घेतलं ना, आपले सगळे अडथळे आता पूर्ण होत आहेत. आबीर म्हणतो, खरंच का अम्मा? आणि आबीर तेवढ्या तिथे येत म्हणतो की अम्मा, एवढं सोपं असतं का? दिवे लावले की लगेच आपले सगळे संकट दूर होतात का? अम्मा म्हणते की ती आपली परीक्षा असते. आणि आबीर म्हणतो की या आईने तुम्हा दोघांना नाश्त्याला बोलावलं, मी जातो, तुम्ही लगेच या. आणि आबीर जाताच अम्मा व्यंकटेशला म्हणते की व्यंकटेश, जर तुम्ही दोघांनी एकत्र दिवा लावला तर देवाचा तुम्हाला आशीर्वाद भेटेल. आणि लगेच आता अम्मा म्हणते, यापेक्षा सावलीशी लग्न करण्याची तुझ्याजवळ दुसरी कोणतीच चांगली संधी असू शकत नाही. व्यंकटेश म्हणतो, अम्मा तुझं सगळं मला पटतंय, पण सावलीच्या मनात नेमकं काय असतं तेच मला काही कळत नाही. आणि व्यंकटेश म्हणतो, पण माझ्या मनाला जर देवाची साथ मिळाली तर नक्कीच काहीतरी चांगलं घडेल. आणि इकडे आता व्यंकटेश म्हणतो की अम्मा, तू सावलीला देवळात पाठव, मी तिच्या नकळतपणे देवळात येतो. आणि व्यंकटेश म्हणतो, मग देवच बघेन आता काय करायचं ते. आणि इकडे आता आबीर व्यंकटेश सगळेजण नाश्ता करायला बसतात. तर अम्मा म्हणते की आबीर, अरे तुझा चेहरा एवढा का पडलेला रे? तर आबीर म्हणतो, मला ओवीची आठवण येते, ती पोचली असेल का? तर आता सावली म्हणते, आबीर, अरे ते पुण्यातली माणसे अर्ध्या वाटेत गेलेसुद्धा असतील. आणि इकडे आता आबीर म्हणतो की अम्मा, माझ्याकडे तिच्या बाबांचा नंबर असतो आणि जाताना मी तिच्याकडून घेतला होता. आबीर म्हणतो, फोन करून विचारू का ती कुठे पोचली असेल ती? व्यंकटेश म्हणतो, अरे मग त्यात विचारायचं काय, कर की फोन. व्यंकटेश म्हणतो, तुझा फोन म्हटल्यावर तिला आनंदच होईल. आणि व्यंकटेश आबीरला फोन देत म्हणतो, हे घे फोन आणि लाव फोन. तेव्हा आता सावली म्हणते, आबीर फोन लावायची गरज नाही. तर आबीर म्हणतो, आई फक्त 2 मिनिटं बोलणार आहे मी. आणि इकडे आता सावली म्हणते, नाही आबीर, फोन अजिबात करायचा नाही, तू ना खूप लाडावून ठेवला आहेस तुला. तर आता इकडे व्यंकटेश आता आबीरला खुणावतो. आणि इकडे आता सारंग हा जाण्यासाठी त्याची बॅग भरत असतो. तर तेवढ्यात आबीर बाहेर जाऊन सारंगच्या मोबाईलवर फोन लावतो. तर सारंग म्हणतो, काय? तर आबीर म्हणतो, सुपर हिरो गेले की काय आम्हाला सोडून? सारंग म्हणतो, नाही. तेव्हा आता आबीर म्हणतो, मला ओवी ताईशी जरा बोलायचं होतं, द्या बरं तिला फोन. तर सारंग ओवीला बोलावतो. आणि तेवढ्यात ओवी तिथे सारंग त्याचा मोबाईल आबीरचा फोन आहे म्हणत ओवीला देतो. तर ओवी म्हणते, काय? बोल ना आबीर. तर आबीर म्हणतो, ओवी तू कुठे? मला एकदा तुला भेटायचं होतं. आणि ओवी म्हणते, आता आम्ही हॉटेलवरून निघतोच. आबीर म्हणतो, म्हणजे तुम्ही अजून इथून निघालात नाहीत का? ओवी म्हणते, नाही. आबीर म्हणतो, मला तुझ्या बाबांना आणि तुला आईला भेटवायचं होतं. आबीर म्हणतो, पण काल खूप घाई झाली आणि एकदा जर तुम्ही आईला भेटलात तर तिला खूप आवडेल. आणि आता ओवी म्हणते की मला बाबांना भेटवायला तुला आवडलं असतं, पण बाबा आता निघण्याच्या तयारीत आहे. तर आबीर म्हणतो की ओवी, तू एक काम कर, इथून 5 मिनिटाच्या अंतरावर एक विठ्ठल मंदिर आहे, तू बाबांना घेऊन तिथे, मी आईला घेऊन तिथे आलोच. ओवी म्हणते, थांब मी बाबांना विचारून सांगते. तर आबीर म्हणतो, विचारू नको, लगेच निघ, बाबांना घेऊन मी आलोच. आणि आबीर आता सावलीकडे पळ काढतो. आणि इकडे फोन ठेवता क्षणी आता ओवी म्हणते, बाबा. तर सारंग म्हणतो, हे बघ आता उगाच काही दुसरं काढू नको बरं का ओवी. ओवी म्हणते की आबीरला ना तिच्या आईला आपल्याला भेटवायचं आहे आणि काल किती घाई झाली, तिने माझा जीव वाचवला, मी तिला थँक्यू पण नाही म्हणाले. तर सारंग ओवीकडे बघतो आणि ओवी म्हणते, बाबा त्यांना भेटूयात ना, इथेच विठ्ठल मंदिरात ते येणार आहेत. आणि बोट करत आता सारंगच्या तोंडातून निघते की सावली तू खूप हट्टी आहे. तेवढ्यात सारंग भानावर येतो. तर ओवी म्हणते, बाबा काय झालं? सारंग म्हणतो, काही नाही. आणि सारंग म्हणतो, जर तुला विठुरायाची ओढ आहे तर मग तुला कोण थांबवणार? खुश होत ओवी म्हणते, आपण जाणार ना? तर सारंग म्हणतो, हो. आणि त्यानंतर आता इकडे आबीर हा सावलीला घेऊन विठ्ठल मंदिरात जायला निघतो. आबीर म्हणतो की चल आई लवकर, जर विठ्ठल मंदिरात गर्दी झाली तर आपल्याला पुन्हा त्यांना भेटता येणार नाही. आणि सावलीचा हात धरून इकडे आता आबीर विठ्ठल मंदिरात येतो. तर इकडे सारंग आणि ओवी विठ्ठल मंदिरात. त्यानंतर आता सारंग हा ओवीला घेऊन आता विठोबाच्या देवळात आता येतो. तर इकडे आता अम्माने व्यंकटेशला सुद्धा सांगितलेलं असतं, विठोबाच्या देवळात डोळ्यावर पट्टी बांधून जर कोणी विठोबाचा देवा पेटवला तर त्याच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी आणि दुःख दूर होऊन त्याच्यावरती येणारे प्रत्येक संकटावरती तो मात करील, अशी ही प्रथा असल्याचे ज्यावेळेस अम्मा बोलते. तर इकडे आता व्यंकटेशसुद्धा आता त्या मंदिरात आता दिवा पेटवण्यासाठी आलेला असतो. आणि इकडे अबीर आता सावलीला घेऊन तिथे येताच आता इकडे त्या मंदिरात ती प्रथा सारंगला कळता क्षणी आता सारंग डोळ्यावरती पट्टी बांधून विठोबाचा दिवा पेटवण्यासाठी आता पुन्हा त्या सगळ्या लोकांमध्ये येतो. तर इकडे आता व्यंकटेश, सावली, सारंग सगळ्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते आणि सगळेजण एकमेकाला चाचपत आता विठोबाच्या समोर येतात. तर त्याच वेळेस आता सारंगचा हात सावलीला लागतो आणि सारंग आणि सावली एकमेकांच्या शरीराच्या स्पर्शाने दोघेही आता विठोबाकडे
पाहते आता आकृष्ट होऊन दोघेही विठोबासमोर येता जाता सारंग हा दिव्याला हात लावतो. त्याचबरोबर आता सावली ही काडीपेटी घेऊन काडी पेटवते. तर सारंग आणि सावली दोघेही आता ती काडी घेऊन दिवा पेटवतात आणि त्या क्षणी विठोबाने केलेला असतो तो सगळ्यात मोठा चमत्कार. 8 वर्षानंतर सावली आणि सारंग पुन्हा एकदा विठोबाच्या मंदिरात एकत्र आलेले असतात आणि त्यानंतर उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका. आणि आता सावली ही ज्या वेळेस ती प्रेग्नंट होती त्यावेळेस सारंगला प्रेग्नन्सीची गुड न्यूज सांगायला आली होती आणि राजकुमारकडे तिने ती फाईल दिली होती. हे सगळं ज्यावेळेस आता सावली सारंगला सांगते आणि सारंग ज्यावेळेस आता ते सावलीला सांगणार, दोघांमधील गैरसमज दूर होऊन पुन्हा आता नव्याने सावली आणि सारंग एकत्र येऊन पुन्हा आता सारंग मुलांसोबत सावलीला कसे पुण्याला घेऊन येतो आणि नवीन संसाराला सुरुवात करतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.